पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्र तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी पांडुरंगाचे लढीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या घरी एक दास्यकाम करणारी एक मुलगी महिला, जिचं संत मालिकेमध्ये सर्वात उच्च स्थान आहे, अशा श्री संत जनाबाई महाराज यांचा 4.25 चरणाचा देवाशी भांडण करणारा, वाद करणारा, तंटा करणारा हा अभंग एवढाला. महायुगपीठे तटे भीमरथम ब्रह्मपुंडलिकाय धातुमंदरे समागत्य तिष्ठम आनंद कंदम परब्रह्मलिंगम पांडुरंग. श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवो चित्तासी आपोलिया विढाला विढाला. सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, भगवान प्रभुरामचंद्राचे निष्ठावंत भक्त, महान भगवत भक्त हनुमंतराय आणि बजरंग बलीच्याच या वास्तव्याने पुनीत पावन झालेल्या या तीर्थक्षेत्रामध्ये गेली अनेक वर्षापासून चालत आलेला हा मासिक पौर्णिमेनिमित्त हा कार्यक्रम आहे. मला वाटतं आपली ही 127वी पौर्णिमा आहे. म्हणजे वर्षात 12च पौर्णिमा आहेत, म्हणजे 12 वर्षाचं म्हणजे एक तप मागच होऊन गेलं. आणि गेली 127 वर्षापासून प्रत्येक पौर्णिमेला तेवढाच उत्साह, तेवढी श्रद्धा, तेवढ्याच निष्ठेने चालत असलेला हा मासिक पौर्णिमेच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. परिसरातून येणारे बजरंग बलीवर आपली असलेली नितांत श्रद्धा आणि त्याच श्रद्धेमुळं आपण इथं येतो. अर्थात आल्यानंतर आतापर्यंत हजारो लोकांना ती अनुभूती आलेली आहे की आपली मनोकामना इथं आल्यानंतर पूर्ण झालेली आहे. आलं लक्षात? मनोकामना आपली इथं आल्यानंतर पूर्ण होते आणि त्याच श्रद्धेने प्रत्येक महिन्याला आपण सर्व भाविक इथं उपस्थित असतात. उपस्थित प्रत्येक महिन्याला येणारे सर्व गुणीजन, गायक, वादक, महाराज मंडळी या परिसरात ते सर्व वारकरी राहतात. आणि आजच्या या पौर्णिमेला दुकानदारांनी विशेष उपस्थिती म्हणजे संजय महाराज, सुनील महाराज, अनिकेत महाराज, एरवी आमचे कानगुडे महाराज, सुनील महाराज, संदीप हे प्रत्येक मासिक पौर्णिमेला असतात. पण या पौर्णिमेला की परिसरात कधीतरी त्यांचं येणं होतं, त्या दृष्टीने बुवा आपल्या पौर्णिमेला यावं, त्या दृष्टीने त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे. आणि त्याच निमित्ताने ही माझ्यापर्यंत दिलेली ही सेवा आहे. प्रत्येक पौर्णिमेला जे दाते असतात आपल्याकडे, मग ते अन्नदान करतात. प्रत्येक मासिक पौर्णिमेचा जो आलेला खर्च आहे, ती सर्व खर्च सांभाळणारी मंडळी तिथं श्रद्धा आहे म्हणून ते कोणी नावाकरता, लौकिकाकरता करत नाही. ती श्रद्धा आहे, आपलं कर्तव्य आहे. त्याच दृष्टीने पवित्र हेतूने श्रद्धेने ते कार्य करत राहतात. आणि ते कार्य आतापर्यंत अव्याहत चालू आहे. आणि याच्यापेक्षा सांगतो, आपण आहे तोपर्यंत नाही, आपण गेल्यानंतर सुद्धा ते पुढे चालू राहील, शंका नाही. एवढाला विठ्ठला
सद्गुरु तुकाराम विठाला असो त्या सेवेकरता जो उच्चारलेला अभंग आहे तो श्री संत जनाबाई महाराज यांचा 4.25 चरणाचा अभंग आहे. तसं तो इथं आल्यानंतर सांगितलं हाच घ्यावा लागेल म्हणून घेतला. आग्रह म्हणून मी अगोदरच सांगितलं होतं. तसं ते काही तास 1.5 तासाचं कीर्तन असतं, त्याच्यात काही ते सांगणं शक्य नाही. अभंग मोठा 1 पानाचा अभंग आहे तो, 4 चरणी. ठीक आहे, जिथपर्यंत विचार होईल तिथपर्यंत विचार करू. अभंग हा संत जनाबाई महाराजांचा आहे. अभंग आहे 4.25 चरणाचा. या अभंगामध्ये जनाबाई देवाशी भांडताय. वाद आहे, तंटा आहे, भांडण आहे. एकूण वादाचे प्रकारे 4: वाद, अनुवाद, संवाद आणि विवाद. एकूण वादाचे प्रकार किती आहेत? 4. शास्त्रांचा आहे तो वाद आहे, देवभक्ताचा अनुवाद आहे, गुरु शिष्याचा संवाद आहे, आणि विवाद त्याला म्हणतात ज्याला काहीच कारण नसताना जो होतो. काय वाद? त्याला विवाद म्हणतात. विठाला वादाचे 4 प्रकार आहेत. त्यापैकी शास्त्रांचा वाद आहे, म्हणजे शास्त्रांचं एकमत नाही. काही शास्त्र म्हणतात कर्माने मोक्ष आहे, काही शास्त्र म्हणतात योगाने मोक्ष आहे, काही शास्त्र म्हणतात ज्ञानाने मोक्ष आहे. म्हणजे एकमत नाही, शास्त्रांचा वाद आहे. देवभक्ताचा आहे तो अनुवाद, पण त्याला वादच म्हणतात. बघा तुम्ही, जे बोलायचंय ते देवाशी, भांडायचं असलं तरी देवाशी, कधी रागाने, कधी द्वेषाने, कधी मत्सराने. द्वापार युगामध्ये गोकुळामध्ये अनेक गवळणी भगवान कृष्णाशी ज्या भांडत होत्या त्या कधी रागाने भांडायच्या, कधी द्वेषाने, कधी मत्सराने, पण त्याला अनुवाद म्हटलंय. त्याला काय म्हटलं? ऐशा गवळणी त्या अनुवाद करीती, अनुवाद म्हटलं त्याला. अर्थात देवभक्ताचा आहे तो अनुवाद, पण तोही वादच आहे. गुरु शिष्याचा काय? गुरु शिष्याचा संवाद आहे, पण त्यालाही वादच म्हणतात. वादे वादे जायते तत्वबोधा, हा त्यालाही वादच म्हणतात. आणि विवादाबद्दल काही बोलण्याची आवश्यकता तो तुमचा रोजचा अनुभव आहे ना. काहीच कारण नसताना जो होतो वाद, त्याला विवाद म्हणतात. त्याच्याबद्दल बोलायची गरज नाही. या अभंगामध्ये देवभक्ताचा अनुवाद आहे, भांडण आहे, तंटा आहे, वाद आहे. पण एक लक्षात ठेवा, देवाशी भांडण्याकरता सुद्धा अधिकार लागतो. अधिकारा वाचून भांडता येत नाही, हे लक्षात ठेवा. मग जनाबाई देवाशी भांडते, मग जनाबाईचा काय अधिकार आहे देवाशी भांडण्याचा? त्याचं कारण असं आहे, जनाबाईने भगवंताची केलेली 4 युगातली सेवा आहे. किती युगातली? भगवंताची केलेली भक्ती 4 युगातली, आणि साधूची सेवा केली 4 युगात. साधूची सेवा आणि भगवंताची भक्ती किती युगात? 4. संयोगेचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी कीर्तनिया, पाठीमागे डोळे झाकून उभी कीर्तनिया. संयोगाचा नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी कीर्तनी. संयोगाचा भक्त नामा उभा कीर्तनिया, उभा कीर्तनिया, पाठीमागे डोळे झाकून उभी कीर्तनिया. संयोगाचा भक्त उभा कीर्तनिया, उभा कीर्तनिया, पाठीमागे डोळे झाकून उभी कीर्तनिया. 4 युगामध्ये केलेली भगवंताची भक्ती आहे आणि साधूची सेवा आहे. एक लक्षात ठेवा, भगवंताची भक्ती आणि साधूची सेवा केली
त्या सेवेचं भक्तीचं ऋण देवावर साचलेलं आहे. 4 युगातल्या भक्तीचं साधूच्या सेवेचं ऋण देवावर साचलेलं असल्यामुळे जनाबाईला देवाशी भांडण्याचा अधिकार होता. किती युगातली सेवा आहे? कृत, त्रेता, द्वापार आणि कली 4 युगामध्ये भगवंताबरोबर जनाबाईने अवतार धारण केला. क्रम सांगतो नामदेवरायचा, जनाबाईचा आणि भगवंताचा अवतार प्रत्येक युगामध्ये बरोबर झाला. सत्ययुगामध्ये भगवंताचा अवतार झाला, तो कालच झाली ती जयंती. कोणती? सत्ययुगामध्ये भगवंताचा अवतार झाला नारसिंह. नामदेवरायचा अवतार झाला प्रल्हाद. कोणाच्या कुळात? हिरण्यकश्यपूचे कुळी नामा प्रल्हाद. हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये भक्त प्रल्हाद म्हणून नामदेवराय झाले. भगवंताचा अवतार नारसिंह, नामदेवरायचा अवतार प्रल्हाद. बोलत राहा. आणि जनाबाईचा अवतार माझे नाम पद्मिनी अंती दासीचे पद. पद्मिनी दासी म्हणून जनाबाई त्यावेळेला होती. पुढे युग बदललं तसा अवतारही बदलला. भगवंताचा अवतार त्रेतायुगामध्ये भगवान प्रभुरामचंद्र म्हणून भगवान अवतीर्ण झाले. तर भगवान प्रभुरामचंद्राची सेवा करण्याकरता नामदेवरायांनी दुसऱ्यांदा अवतार घेतला, तो अंगद या रूपामध्ये. कोण्या रूपात? तो झाला राम राजा आम्ही वानराचा भोजा. आम्ही वानराचा फौजा, आम्ही वानराचा फौजा. हो झाला राम राजा, आम्ही वानराचा फौजा. आम्ही वानराचा फौजा, आम्ही वानराचा फौजा. भगवान प्रभुरामचंद्र त्रेतायुगामध्ये, नामदेव महाराज अंगद, आणि त्यावेळेला जनाबाईचा अवतार होता. कोणता? माझे नाम मंथरा भरते मारिली लाथ. जनाबाई मंथरा दासी म्हणून त्यावेळेला होती. पुढे युग बदललं तसा अवतार बदलला. भगवंताचा अवतार द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण भगवान म्हणून भगवान अवतीर्ण झाले. तर भगवान कृष्ण परमात्म्याची सेवा घडावी त्या दृष्टीने नामदेवरायांनी तिसऱ्यांदा अवतार घेतला, तो उद्धव या रूपामध्ये. तू झाला वनमाळी आम्ही गोपाळांचे मेळी. नामदेवराय उद्धव झाले. त्याही वेळेला जनाबाईने पुन्हा अवतार घेतला. कोणता? कुब्जा दासी म्हणून. कुब्जा दासी जनाबाई होते. वा. पुढे युग बदललं तसा अवतार बदलला. कलियुगामध्ये भगवान विटेवर आले. भगवान पंढरीनाथाची सेवा करण्याकरता नामदेव महाराज या रूपाने अवतीर्ण झाले. तू आला विटेवरी आम्ही झालो वारकरी. आम्ही झालो वारकरी, आम्ही झालो वारकरी. तू आला विटेवरी, आम्ही झालो वारकरी. आम्ही झालो वारकरी, आम्ही झालो वारकरी. भगवान विटेवर आले. भगवान पंढरीनाथाची सेवा करण्याकरता नामदेव महाराज या रूपाने अवताराला आले आणि जनाबाई या रूपाने अवताराला आली. एकंदरीत युग किती झाले? म्हणजे 4 युगामध्ये भगवंताचा, नामदेवरायचा आणि जनाबाईचा अवतार सज्जनानो बरोबर झाला. मग 4 युगामध्ये जनाबाईने नामदेवरायची सेवा केलेली आणि भगवंताची भक्ती केली. त्या सेवेचं भक्तीचं ऋण आहे कोणावर? देवावर. जनाबाईचा अवतार हा मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड या ठिकाणी झाला. घराण्याची परंपराच जनाबाईची वारकरी परंपरा असल्यामुळे, पांडुरंगाचेच उपासक आई वडील असल्यामुळे बऱ्याच वर्ष तर संततीच प्राप्त झाली नाही. पण पांडुरंगाचाच प्रसाद म्हणून त्यांच्या पोटी जनाबाईचा अवतार झाला. पांडुरंगाचाच प्रसाद म्हणून जनाबाई झाली. पुढे जनाबाईचं थोडंसं वय झालं. 4-5 वर्षाची जनाबाई झाली. आई वडिलाबरोबर जनाबाई पंढरीच्या वारी करता आली. पांडुरंगाचं दर्शन झालं, वारी झाली. आणि वारी आटोपल्यानंतर आई वडिलांनी सांगितलं, जना चल आता पुढं घरी. जनाबाईने सांगितलं आता परत नाही येत, इथंच थांबते.
काय आता जे माझं सर्वस्व आहे ते सगळं इथंच आहे, परत येत नाही. आई वडिलांनी अनेक वेळा विनंती केली आणि मग पांडुरंगाचाच प्रसाद होता तो. जनाबाईचा आणि नामदेवराईचा ही 4 युगातला मूळचाच संबंध असल्यामुळं जनाबाई पंढरपुरामध्ये राहू लागली. नामदेवराईची भेटही झाली. 3 युगातला पहिला संबंध असल्यामुळे नामदेवराईने सांगितलं, जना इथं मंदिरामध्ये कुठं राहते, चल घरी. घेऊन गेले नामदेवराई. जनाबाई नामदेवराईच्या घरी राहू लागली. वय बारीक आहे. दाशात वाचल्यामुळं सगळी पडलेली कामं करावं लागायची. पण घरातली सगळी कामं करणे एवढं जनाबाईचं वय सुद्धा नव्हतं. तरी जनाबाई काम करायची. भगवान वेळोवेळी मदत करत होते. जनाबाईचं वय नाही तेवढं काम करणे. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. जनाबाईने झाडलोट करावी. झाडलेला कचरा भगवंतानी उचलून टाकावा. कुठं का भगवान करत होते? जनाबाईचं 4 युगातलं ऋण आहे देवावर साचलेलं. म्हणून भगवान वेळोवेळी जनाबाईला कामामध्ये मदत करायचे. भगवान कधी कधी म्हणायचे, माझ्या जनीला नाही कुणी नाहू घाली चक्र पाणी. भगवान तिला नाहू घालायचे. केस विसरायचे. का? भक्त आहे म्हणून. त्या ऋणातून उतराई होण्याकरता भगवान काम करायचे. आणि ज्यांच्या घरी जनाबाई राहत होते ते कोणाचं घर आहे? 14 माणसाचं कुटुंब आहे. किती माणसाचं? 14. आणि त्या 14 माणसाला 2 वेळेला खायला पुरेल तेवढं दळण जनाबाईला पहाटे उठून दळावं लागायचं. पूर्वीचा काल होता. प्रत्येक घरामध्ये माता भगिनीला 4 वाजता उठूनच दळण दळावं लागायचं. बरोबर आहे का नाही? तरच भेटत होतं. काय खायला. नामदेवराईचं कुटुंब मोठं होतं. 14 माणसाचं कुटुंब. कोणाही राजाई दोघी सासू सुना दामाना माझा ना बाप लेक. किती झाले? तुम्ही इथंच येत ना? पण किती झाले? 4. नारा विठा गोंदा मादा 4घे पुत्र जन्मले पवित्र त्यांचे वंशी. लाडाई गोडाई यसाई साखराई 4घी सुना पाही नामयाच्या. आऊबाई लिंबाई ती 15 विती दासी जनी विठाला. एकंदरीत 14 माणसाचं कुटुंब. आणि त्या 14 माणसं बरं माणसं असे टप्पूच्या टप्पू होते. असे काही मरकुडे नव्हते. तुमच्याकडे बघून नाही बापू म्हणत मी तसं. असे रगील माणसं होते. 14 माणसाला 2 वेळेला खायला पुरेल एवढं 2 टाइम दळण दळावं लागायचं. पण पहाटे 4 वाजता जनाबाईंनी एकदा दळण घेतलं आणि खुंट्याला हात लावल्या बरोबर कान्हाई दळीन मी एकली. कान्हाई दळीन मी एकली. लावलं बरोबर कान्हाई. भगवंताच्या कानावर स्वर जायचा आहे. भगवान धावत यायचे. बैला दळण दळू लागायचे. रोज तोच क्रम चालायचा. 4 वाजता जनाबाईचा स्वर गेला की भगवान धावत यायचे. आणि जनाबाईचं काही गप आणि तो स्वभावच आहे. आता ते राहिलं नाही. पण कधी कधी थोडंफार दळावं लागतं ना असं काही.
तरी माता भगिनी खुंट्याला हात लावल्यावर गप कधी दळणदळीत कदळतात. पण त्याच्यातला एक काय तिडा आहे माहित नाही आबा, म्हणजे अजून काही सापडला नाही. बाई राहती सासरी, राहती कुठं? जात सासरचं दळण खाणं पिणं लेणं नेसणं इथलं, पण गाणं भावाचं का म्हणती याचा काही तिडा सापडला नाही. का म्हणती? दीपवाळीला त्यांनी काही कधी बोलिवलं नाही तरी गाणं त्याचंच म्हणते. आहे का तुमच्यात एखादी कधी नवऱ्याचं गाणं म्हणली का? हा, पोराचं दिराचं तर म्हणणारच नाही, सासऱ्याचं म्हणणार नाही, पण मालकाचं पोराचं सुद्धा कधी म्हणत गाणं तिकडचंच म्हणते. याचा काय तिडा आहे काही सापडला नाही. पण जनाबाई दळण घेतल्याबरोबर लगेच धावा. कुणाचा? सुंदर माझे जाते गे फिरते बोतुके, 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 मोम्या गावो कौतुके तू ये रे बा विठ्ठला. भगवंताचाच धावा. आळवायचं तर भगवंताला, दुसरं काही म्हणायचं नाही. रोज क्रम चालायचा. पण एके दिवशी प्रकार झाला. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवरायचं कीर्तन झालं. भगवानही कीर्तनला हजर होते, जनाबाई हजर होते. कीर्तनला हजर असल्यामुळे संध्याकाळी झोपायला उशीर झाला. झोपायला उशीर झाला म्हणजे उठायलाही. पण जनाबाई बरोबर 4 वाजता उठली. दळण घेतलं. घेतल्याबरोबर लगेच स्कोर लागला. कान्हाई भगवंताच्या कानावर सोर गेला. भगवान धावतच आले. आता भगवंताचा हात खुंट्याला लावले. होती काही सामान्य मोटर आहे का? अहो लगेच दळण झालं. दळण झाल्यानंतर भगवान म्हणतात, जना पहा पूर्वेला उजळल्या दश दिशा गगनालीशी शोभा. जना अगं दिवस उगवण्याची वेळ झाली. पूजा करण्याकरता पुजारी मंदिरात येतील, मला गेलं पाहिजे. भगवान निघाले काही गडबडीत. पण चूक एक झाली. भगवंताच्या अंगावर हिरे माणिक मोती पाचू याने जडवलेला भरजरी शेला विसरला तिथं त्या घाई गडबडीमध्ये, आणि जनाबाईची 17 ठिगडाची गोधडी उचलून खांद्यावर टाकली. भगवान धावत पळतच गेले आणि विटेवर जाऊन अटेक्शन उभा राहिले. पूजा करण्याकरता ज्या वेळेला पुजारी आले तर ती लांबूनच दिसली. काय? गोधडी. बरं प्रसिद्धच होती ती गोधडी. पुजारीने विचार केला, भगवंताच्या अंगावरचा हिरे माणिक मोती पाचू याने जडवलेला भरजरी शेला गेला कुठं? ही गोधडी आली कशी? पूजा थांबली, महापूजा. आणि पुजारी तिथूनच शोध करायला सुरुवात झाली. प्रत्येकाच्या घरी शोध चालू झाला. शोध करीत ज्यावेळेला नामदेवराईच्या घरी ती मंडळी आली, आता तो तिथंच पडलेला होता. काय? जनाबाईचं त्याच्याकडे लक्षही नव्हतं. आपलं पीठ भरून ठेवायचंय, झाडलोट करायचंय, सडा टाकायचाय. ती तिच्या कामामध्ये मग्न होती. तो किती किमतीचा आहे, काय मोलाचा आहे, किती महत्वाचा आहे, तो तिथंच पडलेला होता. काय? तिचं लक्षही नव्हतं. का नव्हतं त्याचं कारण सांगतो. साधूच्या चित्तामध्ये समलोष्ट समकांचन हा साधूच्या बप्पाच्या नाही म्हणत मी, साधूच्या सांगतोय. साधूच्या चित्तामध्ये सोनं आणि माती समान असते. समलोष्ट समकांचन हा किंमत नाही साधूकडे. त्याला ते शोध करी ज्या वेळेला मंडळी तिथं आली, तो दिसला ना. काय? सापडला म्हटलं. जनाबाई म्हणते, काय सापडलं यांना? काय सापडलं? वावा म्हणे, काय सापडलं? देवाचं भजन करण्याकरता मंदिरात येता, रातभर देवाचं भजन करता, मंदिरामध्ये राहता, भक्त म्हणून घेता, आणि देवाच्या चोऱ्या सुद्धा तुम्हीच करता का? जनाबाईने विचारलं, कसली चोरी? वावा म्हटले, कसली चोरी? भगवंताच्या अंगावरचा हिरे माणिक मोती आणि पाचूने जडवलेला भरजरी शेला घेऊन आली. हा इथं कसा? त्यावेळेला जनाबाईने सांगितलं, तो मी आणला नाही, मी चोरलेला नाही, तो भगवंताकडून विसरला. मग आता पुजारी म्हणतात, देव तुझ्याकडे येतो का इथं? आता पुजाऱ्याला काय माहिती देवाचा आणि भक्ताचा कोणता संबंध असतो? तो पुजाऱ्याला नसतो कळत देवाचा आणि भक्ताचा कोणता संबंध असतो, ते लक्षात ठेवा. जनाबाईने सांगितलं, भगवान रोज मला वेळोवेळी कामा करता मदत करण्याकरता येतो. पण ते पुजाऱ्याला खरं वाटलं.
सांगितलं लबाड बोलते, चोर आहे तो उचलला, शेला घेतला, जनाबाईला पकडलं आणि महाद्वारामध्ये घेऊन आले. बरं आता रंगे हात पकडलंय ना, तिथं काही सांगी वांगी नाही. आता म्हटलं काय निर्णय झाला, चोरीचा तर आळ आला जनाबाईवर. म्हटले आता हिला एकच शिक्षा आहे, चंद्रभागेच्या तीरावर 20 फूट उंचीचा सूळ रोवा आणि हिला सुळावर द्या. कुणाला? निर्णय म्हणजे निर्णय झाला. 20 फूट उंचीचा सूळ रोवला, जनाबाईच्या दोन्ही दंडाला दोरखंड बांधले आणि दोरखंड बांधून चंद्रभागेच्या तीरावर घेऊन गेले. आता सुळावर द्यायचंय जनाबाईला. त्यावेळेला त्या मारेकऱ्याने विचारलं, जना तुझी काय शेवटची इच्छा आहे? त्यावेळेला जनाबाई म्हणते, माझी शेवटची अंतिम इच्छा एकच आहे, जन्म जन्मांतरामध्ये मी ज्याचं भजन केलं, ज्याची भक्ती केली, ज्याची सेवा केली, त्याला फक्त एकदा डोळे भरून मला घवघवीत पाहू द्या. याच्यापेक्षा माझी अंतिम इच्छा काही नाही. चंद्रभागेच्या तीरावरून ते दोरखंड बांधलेले तसेच पुन्हा ते मारेकरी पुन्हा देवाच्या समोर घेऊन आले. जनाबाई पांडुरंगाच्या समोर आणून जनाबाईला उभा केलं. जनाबाई पांडुरंगाच्या समोर उभा आहे आणि जनाबाई पांडुरंगाला विचारती, पांडुरंगा सांग ना याच्यात माझा काय गुन्हा आहे? अरे पांडुरंगा, रोज वेळोवेळी मला कामामध्ये मदत करण्याकरता येतो तू, त्याप्रमाणेच आज सुद्धा पहाटे 4 वाजता दळणदाळू लागण्याकरता आला. तुझा हिरे माणिक मोती याने पाचूने जडवलेला भरजरी शेला विसरला देवा तू, माझी गोदडी घेऊन गेला तू, आळ आलाय, आळ आला माझ्यावर, सुळाव चालले मी, याच्यात माझा काय गुन्हा आहे पांडुरंगा सांग ना. भगवान काहीच बोलत, भगवान जनाबाईकडे पाहत सुद्धा नाही. बुवा जनाबाई म्हणते, बोल ना पांडुरंगा, याच्यात माझा काय दोष आहे? जनाबाई म्हणते, मी सुळाव चालले म्हणजे मी मरणाला भीती असं समजू नको. भीतांना ही आता पुल्या मर रखुमाईच्या कांता पांडुरंगा, रखुमाईच्या कांता पांडुरंगा, भूत नाही आता पुल्या मरला, रखुमाईच्या कांता पांडुरंगा, रखुमाईच्या कांता पांडुरंगा. मी मरणाला भीती असं समजू नको. भगवान तरी सुद्धा काहीच बोलत. अर्थात जनाबाई देवाशी संवाद करता करता प्रेमानं बोलते, विचारते, पण भगवान काहीच बोलत नाही. त्याचा परिवसान वादात भांडणं झालं. जनाबाईला जरा राग आला आणि जनाबाईने डायरेक्ट दिल्या देवाला, शिव्या दिल्या. विठ्या विठ्या मूळ माईच्या कारट्या, तुझं गेलं मढ, तुला पाहून काळ रड, तुझी रांड रंडकी झाली, अक्षयी सुडा सावित्री ल्याली, उभी राहुनी अंगणी शिव्या देती दासी जनी. शिव्या दिल्या पांडुरंगाला, तरी भगवान वर सुद्धा पाहत नाही. भगवान काहीच बोलत नाही, वर पाहत नाही. जनाबाई पुन्हा पुन्हा म्हणते, पांडुरंगा अरे सांग ना याच्यात माझा काय गुन्हा आहे? भगवान काहीच बोलत नाही. बघ जनाबाई म्हणते, पांडुरंगा जन्म जन्मांतरामध्ये आम्ही तुझं भजन केलं, त्याचं प्रायश्चित्त हेच दिलं का तू? बर हे माझ्याच बाबतीत घडलंय असं नाही, तुझा 4 युगातला 7 बारा मला माहिती आहे. 4 युगामध्ये मी तुझ्या बरोबर अवतार घेतलाय. 4 युगामध्ये कोणाकोणावर तुझ्याकडून अन्याय झाला, माझ्याकडे सगळा 7 बारा आहे. एक लक्षात ठेवा, माणूस कोणत्याही क्षेत्रातला असला, कोणत्याही क्षेत्रातला असला आणि माणूस किती बी मोठा झाला तर लहानपणीचा सवंगडी भेटू नये. बरं माणूस कोणत्याही क्षेत्रातला किती मोठा झाला ते एवढंच म्हणला ना, हा मला जसं तुझं पहिलं माहीतच नाही झाला का सगळा वाट्या बोळ. लहानपणीचा जोडीदार भेटू नाही, पुरी चव घालतं ते, विढाला विढाला. पांडुरंगा तुझा 4 युगामध्ये मी तुझ्या बरोबर अवतार घेतलेला आहे, तुझ्या 4 युगातला 7 बारा मला माहितीये.
आतापर्यंत तुझ्या दरबारामध्ये खऱ्या भक्ताला न्याय मिळाला नाही. तू अन्यायाने कसा वागतो सांगू तुला. उदाहरण क्रमांक 1. पुण्यबळ